भोजनासाठी हे आध्यात्मिक त्याचा वारसा होणे मंचाच्या समोर येऊन बसायचे माझी आत्राम यांना मी विनंती करतो की आपण माननीय श्री ॲडव्होकेट मालपांडे सरांचं स्वागत करायचे आहे। सोमाजी आत्राम आदिवासी कोलाम समाजामधून शिक्षण घेऊन पुढे येऊन त्या समाजाच्या सांस्कृतिक आणि भाषिक संशोधनासाठी तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी झटणारा हा प्राध्यापक शिक्षण अपूर्वाताई वैद्य यांना मी विनंती करतो की आपण कल्चरल ओडिसी 2024 राईस फाउंडेशन मेळघाट, आनंद फाउंडेशन मुंबई आणि कला मंच कलांगण या 3 संस्थांनी मिळून जो अभिनव उपक्रम केला या अभिनव उपक्रमावर प्रकाश टाकण्यासाठी मी माननीय अपूर्वाजी वैद्य म्हणजे त्यांचा संपर्कच तुटलेला आहे, म्हणजे तिकडे बस जात नाही, ट्रेन खूप लांबची गोष्ट आहे। ज्या महिलांनी स्वतःसाठी कधी विचारच केला नाहीये त्या कायम आई, मुलगी, सासू, सून, बहीण हेच जगत आल्यात, अशा सगळ्या महिलांसाठी असतील अशा एक ना असंख्य प्रकारातल्या महिलांसाठी आनंद फाउंडेशन काम करते। तर माझ्याकडे सगळं आहे पण मी समाधानीच नसेल तर, माझ्याकडे सगळं आहे पण माझ्याकडे स्वातंत्र्यच नसेल तर, या कित्येक प्रश्नांच्या उत्तरावर काम आगळं वेगळं काम सुरू केलं। अशा गावातनं अशा महिलांना आम्ही घेऊन जातो ज्या कधीच गावाच्या किंवा घराच्या बाहेर पडलेल्या नाहीये, त्यांना 2 दिवस मुंबई फिरवतो। हे सगळं आम्ही आमच्या खर्चाने करतो संस्थेच्या, त्यांच्याकडून 1 रुपया पण घेत नाही। आता ही आमची जी संस्था आणि त्याची जी टीम आहे ह्याच्यातलं कोणी डॉक्टर आहे, कोणी प्रोफेसर आहे, कोणाचे स्वतःचे बिझनेस आहेत, अशा सगळ्या लोक जे येतात ते महिन्यातनं हे सगळे दिवस जे काढतात त्याचा मोबदला 1 रुपया पण घेत नाही। खूप चांगल्या भावनेने सुरू केलेलं काम आजही त्याच भावनेने तितकंच छान सुरू आहे। या महिला जेव्हा आमच्याकडे येतात परत जायचं नाही म्हणतात, इतका त्या 2 दिवस खूप मजा करतात। आयुष्याचं न जगलेले ते 2 दिवस आणि कधीही परत जगणार नाही असे ते 2 दिवस त्यांच्यासाठी असतात। त्याच्यातनं आमचं त्यांच्याबरोबर खूप चांगलं नाते संबंध निर्माण होतात। जर 6 महिने घरातनं बाहेर पडलो तर आम्हाला कुठेही वेगळीकडे जायची गरज नाही, इतकी घरं झाली आहेत। तेवढीच म्हणजे आई वडिलांचं सारखं प्रेम आम्हाला या सगळ्या कुटुंबांकडनं मिळतं। तर जेव्हा या महिलांना आपल्या मुलांबद्दल काहीतरी करावंसं वाटतं, त्या सांगत असतात की आमच्या मुलांना पण शहरातल्या मुलांसारखं अमुक झालं पाहिजे, पण त्यांना काही करता येत नाही, त्यांनाही वाचता आलं पाहिजे, शिक्षणाच्या पुढे जाऊन त्यांनी काहीतरी केलं पाहिजे। थोडं थोडं काम त्या बाबतीत पण सुरू केलं आणि वाचन संस्कृती मुलांमध्ये रुजवण्याचं काम आनंद फाउंडेशनने हाती घेतलं। याच्यामध्ये अगदी पहिलीच्या मुलापासून ते MPSC UPSCची परीक्षा देणाऱ्या मुलांपर्यंत अशी खूप गाव आहेत जिथे MPSC UPSCचा अभ्यास करतात मुलं, पण त्यांच्याकडे पुस्तकं नसतात। मग सगळे मिळून एखाद दुसरं पुस्तक, मग त्यांना आम्ही संच देतो। अशा छोट्या छोट्या मदत करत असताना आम्हाला लक्षात आलं की शिक्षणाच्या पलीकडे जाऊन जी कला आहे प्रत्येकामध्ये असते जन्मापासूनच आणि ती नंतर वाढत वाढत जाते, त्या कलाकृतीबरोबर आम्ही ही गोष्ट सुरू करण्याच्या विचारात होतो आणि थोडं थोडं करत होतो। याच्या मुख्य मदत होत होती ती म्हणजे होतीये पहिल्याच पासून, ती म्हणजे मुंबईची संस्था आहे कलांगण, त्याच्या ज्या संस्थापिका आहेत वर्षा भावे, आम्ही त्यांना वर्षा मावशी म्हणतो। त्यांनीच बोलता बोलता म्हटलं होतं की आपण मुलांना गाणं शिकवूया। खूप छान पद्धतीने गाणं शिकवणं आणि त्या गोष्टी करतात। गाणं शिकवणं फक्त हा नाहीये, तर त्यांच्यातले कलागुण बाहेर काढणं हा त्यांच्यासाठीचा खूप छान काम त्या करतात।
आणि त्या आमच्याबरोबर जोडल्या गेल्या आणि त्यांच्याबरोबर त्यांना घेऊन आम्ही गावोगावी जाणं सुरू केलं. मग ह्याच्यातनं अजून एक कल्पना म्हणूया ती जन्माला आली, ती म्हणजे की शहरातल्या मुलांना गाव दाखवायचं. आज शहरामध्ये कडचं पूर्ण कॉन्टॅक्ट तुटलेले असल्यामुळे त्यांना गाव नाही आहे. म्हणजे माझ्यापर्यंत माझ्या मामाचं गाव होतं, पण आता आमच्या मुलांच्या मामाचं शहर आहे, गाव नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना गाव काय असतं, गावातली मजा काय असते, गावातली संस्कृती, सण समारंभ, शाळा, सगळ्या गोष्टी कशा असतात, कसे राहतात, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता आम्हाला असते की त्यांना असावी, त्यांना माहीत असावं. आणि याच्यातून मग आम्ही ही पहिली बॅच आहे जिला आम्ही शहरातनं गावाकडे आणलंय. आणि ही सगळी मुलं कलांगणची गाणं शिकणारी कलाकार मंडळी आहे. तर यांनी इथे येऊन इकडची कला काय आहे हे बघावी आणि त्यावर हा एक छोटासा प्रयत्न आमचा आहे. आणि गावाकडची जी छोटी 10 ते 15 वर्षातली मंडळी आहेत की पुढे जाऊन त्यांचं भविष्य खूप उज्ज्वल होईल ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांना मिळाल्या तर, म्हणून याच्या पुढे आम्ही हे काम करणार आहे. मग पहिल्याच आले तेव्हा मी आणि मावशी दोघी एकदम या गोष्टींवर एकमत झालं आमचं. आणि आम्ही ऋषिकेशजींना म्हणालो की आम्ही येतो तुमच्याकडे होळी बघायला. आणि त्यांनी त्या गोष्टीला दुजोरा दिला आणि त्याच्यातनं अगदी 1 महिन्यात या सगळ्या गोष्टी घडल्या आणि आम्ही आज इथे आहोत. दिवाळीच्या दरम्यान आम्ही इकडून जवळजवळ 30 ते 40 किंवा 30 ते 50 मुलं मुंबईला घेऊन जाणार आहोत, जी तिकडे दिवाळी साजरी करतील, तिकडचं सगळी संस्कृती बघतील आणि तिकडचं सगळ्या गोष्टी काय आहेत, कशा आहेत हे त्यांना आम्ही दाखवून देण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुलांना घेऊन येणार. आणि हा आज सुरू झालेला जो उपक्रम आहे, जो आम्ही म्हणू लहान मुलं ही सगळं देशाचं भविष्य आहे, तर हा जो यज्ञ आहे तो राहील. हे मी स्वतः शब्द देते